हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं अक्षय ब्लॉग्समध्ये. तर आज आम्ही कुठे निघालो होतो तर आम्हाला जायचं होतं जे गावची यात्रा आहे ना तिथे जायचं होतं. हे बघा आम्ही कोण कोण निघालो होतो आणि आमच्यासोबत आहे पप्पा. आता वहिनी त्यांना पण घ्यायचं आहे ते इथं थांबलेले पुढे. त्यांनाच आम्ही शोधतोय ते कुठे नेमकी. जवळपास म्हणजे आम्हाला 4 वाजले होते निघायला. भरपूर टाईम झाला. बघू आता किती वेळात पोहोचतोय तिथे. आमच्या वहिनी 3 वाजेपासून येऊन उभ्या इथे. हे बघा इकडे सोमड्या स्वामी हाय कर. तिथे माती माती खेळायचं काम चालू. बापरे पेरू का बोर आहे. नाही बोर आहे. त्याला भूक लागली. काहीच नाही. मग घरून बिस्किट आणायचं नाही लक्षात राहिलं. हा हा इथूनच आता काही आम्ही बनवतो सीएनजी भरण्यासाठी. आपल्या गाडीचा 3रा नंबर होईल आता लवकर. थांबलोय. हे बघा इथे ह्या दोघांचं काय चालू आहे. बिल्डिंग 4:30 वाजले म्हणजे आम्हाला किती वेळ लागेल. 1 तास तरी लागेल जायला. दीदी फेकू नको ते. मी देणार नाही परत. उंच आहे माहिती का दीदी थांब मी देते थांब. मुश्किल में ये दास तेरा अब जब भी आओ. केव्हा पोचू काय चालू आहे. त्याच्या वाजून जास्त उशीर होणार कारण हा 1 वे. दीदी चॉकलेटच काढायचे का? इकडे खाली घ्या. पाय पडायचे नाही देवाच्या. गप्पा काय देवाच्या पाय नाही पडायला. अरे पण भरपूर हिंडायचं. बिन चपलाच हिंडायचं. घ्या घ्या घ्या. इथे भारी ब्लाऊज. काही घ्या 5 रुपयामध्ये. जुन्याच वहिनी आता नवीन इथं पण हे एवढे घाबरगुंडे ना सर्व आम्हाला नाही. त्याच्याच पाहतात असं उलटा फिरतोय ना. नाही. काय चालू बाय. तू गाडी चालवायची गाडी चालवते असं वाटतं. रिअल गाडी चालवायचं एन्जॉय. हे बघा ही घरात असं चालू होतं टाइमपास. चहा पिते अंश ते. या बघा इकडे अंश. इकडे अंश आहे. ओ दादा काही नाही होत. त्या पडून
बस नाही हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर आता वाजले सकाळचे 1:30. दुसऱ्या दिवशी आपल्या ब्लॉगची एंड होतोय कारण रात्रीनं खूप जास्त उशीर झाला होता आम्हाला झोपायला. म्हणजे जवळपास 12 वाजले होते. मस्त असा सनसेटचा व्ह्यू बघत बघत हे बघा सकाळी आपल्या ब्लॉगचा इथे एंड होतोय. आता वाजले जवळपास 7:30 वाजले. आता निघायचं आहे आम्हाला. पण त्याआधी म्हटलं आपण काही शूटच केलेलं नाही आहे म्हणून मग असं काही नेचर आहे. इथे खाली मस्त कांदे लावलेले बघा. हां खाली मावशिंदांचे कांदे वगैरे लावलेले. चला भेटू आपण पुढच्या एका छानशा ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच. चला तर मग बाय.